नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहे एक असा पदार्थ जो की सर्वांनाच आवडतो आणि आपण नॉर्मली तो बाहेरच खातो. पण आज आपण घरी मस्त असं तो पदार्थ बनवणार आहे. त्याचं नाव आहे वडापाव. तर युज्युअली वडापाव हा सगळ्यांनाच आवडतो. तर तो कसा करायचा आहे आपल्या घरगुती पद्धतीने बघू. तर इथे बटाटे आहे ते आम्ही चांगल्या प्रकारे उकडून घेतलेले आहे आणि तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेले आहेत जिरे. तर सगळ्यात पहिले आपण जी वडापावची जी भाजी आहे ती बनवून घेत आहोत. तर कांदा हा थोडासा जास्त प्रमाणात घेतलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आणि हे जे बटाटे आहेत तर ते कुकरमध्ये आम्ही शिजून घेतलेले आहे आणि त्याला आता व्यवस्थित मॅश करत आहोत. तर हे बटाटे मॅश करून झालेले आहेत आणि इकडे कांदाही परतून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता टाकलेलं आहे जे आपण लसूण अद्रक घेतलं होतं आणि हिरवी मिरची त्याची केलेली आहे पेस्ट. तर ते आता जी आपली भाजी आहे त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे. तर युज्युअली लाल तिखट तर कोणी वापरतच नाही, पण ज्याला आवडतच नसेल हिरवी मिरची तर ते लाल मिरची पावडरही इथे टाकू शकतं. तर आता हे हिरवी मिरची आणि याचं मिक्सचर जे आहे ते मिक्सरमधून चांगल्या प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे आणि तेही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर ते व्यवस्थित परतल्यानंतरच जे आपलं भाजी आहे ती चांगली लागणार आहे. तर इथे गॅसच्या मीडियम फ्लेमवर हे जे सगळं आहे आपलं कांदा वगैरे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर याच्यात ॲड केलेली आहे. आपलं आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे परतून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता टाकलेले आहे पण बटाटे मॅश केलेले आणि थोडी हळद. तर हे मॅश केलेले बटाटे जे आहे तर कढई आपण ती खाली उतरून व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत, कारण गॅसवर ते चांगल्या प्रकारे मिक्स करता येणार नाही म्हणून कढई खाली उतरवलेली आहे आणि ते जे सगळं आपलं मिश्रण आहे ते व्यवस्थित प्रकारे एकजीव झालं पाहिजे, मग त्याची टेस्टही छान लागेल. नाही तर मग काही बटाटे तसेच राहतील. म्हणून गॅसवरून ही कढई खाली घेऊन हे व्यवस्थित आम्ही मिक्स करून घेत आहोत आणि पुन्हा थोड्या वेळ ही कढई गॅसवर ठेवून आपल्याला ती भाजी छान प्रकारे परतून घ्यायची आहे. आता आपली भाजी गॅसवर थोडीशी मंद गॅसवर आपण ती परतून घेऊ आणि इकडे तोपर्यंत करत आहोत वड्याची तयारी. तर हे घेतलेलं आहे डाळीचं पीठ, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यातच आपण ॲड करणार आहोत थोडंसं तिखट आणि थोडीशी हळद, म्हणजे जे आपले वरून जे वडे असतील तर ते खूप छान लागतील. आता वड्यासाठी आपण हे मिश्रण व्यवस्थित भिजून घेऊ. तर त्याच्यात खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे, कारण खूप पातळ आपल्याला हे करायचं नाही आहे. थोडंसं घट्टच हे मिश्रण आपल्याला राहू द्यायचं आहे, म्हणून थोडं थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. जर चमच्याने आपण मिक्स करत बसलो तर त्याच्यामध्ये गोळे होतील आणि ते व्यवस्थित मिक्स होणारही नाही, म्हणून थोडं थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि हे थोडंसं घट्टच असं हे पीठ ठेवायचं आहे. तर आता आपली जी भाजी आहे तीही छान प्रकारे झालेली आहे आणि आता आपण बनवणार आहोत वडे. तर ही भाजी आणि त्याचे असे छोटे छोटे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि मग जे आपलं मिश्रण आहे त्याच्यात आपल्याला हे डीप करून घ्यायचे आहे. तर आता ही भाजीचे गोळे करून ठेवलेले आहेत आणि तेलही इकडे गरम करायला ठेवलेलं आहे. थोडे वडे आम्ही पहिले तळून बघितलेले आहे, कारण तेल गरम झालं की नाही याच्यासाठी. आणि आता हे जे छोटी भाजीचे वडे गोळे केलेले आहेत ते जे आपलं मिश्रण आहे तर त्याच्यामध्ये छान प्रकारे असे डीप करून घ्यायचे आहे. तर हे जे पिठाचं मिश्रण आहे तुम्ही ते बघू शकता, अशा प्रकारे ते घट्ट पातळ असं भिजून घ्यायचं आहे. आणि मग जे आपलं तेल आहे तेही चांगलं तापलेलं पाहिजे. तर आपलं तेलही चांगलं तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे वडे आता आम्ही सोडलेले आहेत. तर आता छान असा वास येत आहे आणि हे आपले वडेही छान असे दिसत आहेत आणि चांगल्या प्रकारे हे आता तळूनही निघत आहेत.
आता आपले जे वडे आहेत ते रेडी झालेले आहेत आणि खाण्यासाठी एकदम गरमागरम मस्त वडे तयार आहेत. तर तुम्ही घरी ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. कारण असेच घरगुती आणि अगदी गावाकडची टेस्ट असणाऱ्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप सारे धन्यवाद. असंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.